श्रीराम जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदा तटावरती, नर्मदाच्या दोन्ही तटावरती, उत्तर आणि दक्षिण तट दोन्ही तटावरती आपल्या संतांनी जे कार्य केलेलं आहे आणि ऋषीमुनींनी जे कार्य केलेलं आहे, तर त्या दोन्ही तटांवरती प्रत्येक ठिकाणी जे आश्रम आहे तिथे रामनामाचं नामस्मरणाला प्रचंड भर आहे. आणि दोन्ही तटावरती काही गावं अशी आहेत की एक दोन गाव दोन्ही तटावरती असं आहेत. विशेषतः दगडू महाराजांचं स्थान हे दोन्ही तटांवरती आहे आणि तिथं 24 तास रामनामाची धून चालते. तर असे हे तट, माईचा तटसुद्धा, दोन्ही तट 24 तास अखंड रामनामाची धून ही अखंड वर्षोनवर्ष चालत आलेले असं माईचं तट आहे. तर असं हे रामनाम, हे सर्वश्रेष्ठ नाम हे महाराजांना, श्री तुकामाईंनी महाराजांना दिलं आणि महाराजांनी सर्वच आपल्या साधकांना प्रदान केलेलं आहे. तर आता नामस्मरण करत असताना म्हणजे समोर माई दिसत होती, नर्मदा माई दिसत होती आणि तिचं दोन्ही तटावरती जे कार्य आपल्या संतांनी केलेलं आहे आणि त्यातून रामनाम असो किंवा कोणतंही आपल्याला जे आपल्या सद्गुरूंनी दिलेलं नाम असो, आपल्या आपल्या प्रत्येकाच्या सद्गुरू परंपरेनुसार ते नाम किती महत्त्वाचं आहे हे यावरून आपल्याला सिद्ध होतं आहे, लक्षात येते. अजून आपल्याला आपली भावना, शक्ती आणि श्रद्धा दृढ करण्यासाठी मदत करते. तर असंही आहे. आपण आता 14व्या प्रकरणात प्रवेश केलेला आहे आणि ह्या प्रकरणामध्ये बाबांनी आपणाला महाराजांनी त्यांचा देहत्याग केल्यानंतरसुद्धा कसं महाराजांनी अनुग्रह दिलेला आहे साधकांना, ह्या प्रत्यक्ष महाराजांनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन किंवा विविध अनुभूती करून कसा अनुग्रह दिलेला आहे, ह्या प्रत्यक्ष अनुभवाच्या घटना या प्रकरणामध्ये बाबांनी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये आपण 2 घटना पाहिल्या. ते म्हणजे बिदरहळ्ळीचे जे काही साधक महाराजांकडून नाम घेण्यासाठी आले होते आणि तेव्हा महाराजांना नुकतंच जाऊन 3 दिवस झाले होते. तर ते अत्यंत सर्व साधक निराश झाले आणि आता आपल्याला काही महाराजांचं दर्शन होणार नाही, त्यामुळे ते प्रचंड निराश झाले. त्यावेळेला भडगावकर, डॉक्टर भडगावकर यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही महाराजांच्या समाधीच्या समोर महाराजांच्या पादुका जिथं आहेत, जिथं महाराजांना अग्निसंस्कार दिलेला होता आणि तिथंच महाराजांच्या पादुका ठेवल्या होत्या, तर तिथं त्या भागामध्ये झोपा आणि महाराजांना प्रार्थना केला की महाराजांकडून अनुग्रह प्राप्त व्हावा. आणि सर्वजण तशी प्रार्थना करून निजले आणि त्यानंतर सर्वांना गाढ झोप लागल्यानंतर सर्वांनाच महाराजांनी स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन महाराजांनी सर्वांना नाम दिलेलं आहे आणि महाराजांनी सर्वांची पूजासुद्धा महाराजांनी स्वीकारली. महाराजांना सर्वांनी जो नमस्कार केला तो सुद्धा महाराजांनी स्वीकारला आणि महाराजांनी एक माळ तिथं त्या साधकांना दिली. आणि जेव्हा सर्वजण झोपून उठले त्यावेळेला सर्वांना जाणवलं की आपल्याला महाराजांनी प्रत्यक्ष येऊन स्वप्नात दृष्टांत दिलेला आहे आणि त्याचंच प्रतीक म्हणून एका आजी उठल्यानंतर तिच्या लुगड्यातून किंवा तिच्या पांघरुणातनं ती महाराजांनी दिलेली माळ
बाहेर पडली. तर त्यामुळे जे स्वप्नातला दृष्टांत हा पूर्णतः सत्य आहे, तो भास नव्हता ह्याची खात्री त्या जपमाळेने, महाराजांनी जी जपमाळ आजीला दिली होती त्यातनं सिद्ध झालं. ती सर्वांसाठीच प्रतीक रूपात महाराजांनी दिली होती आणि ती ह्यातून सर्वांची श्रद्धा दृढ झाली आणि सर्वांना महाराजांनी निर्याणानंतर सुद्धा अशा पद्धतीने नाम दिलं. त्याचप्रकारे म्हैसूरवरून सुद्धा एक तरुण साधक आला होता महाराजांना भेटायला आणि महाराजांकडून प्रत्यक्ष नाम घेण्याच्या इच्छा धरून तो आला होता आणि महाराज आता हयात नाहीत, तर आता आपणाला महाराजांकडून नाम प्राप्त होणार नाही, तर आता आपण जीव देऊया या विचाराने त्याने अफूची एक मोठी गोळी तयार केली आणि ती त्याने रात्रीच्या भजनानंतर तोंडात ठेवली आणि नंतर नामस्मरण करू लागला. त्याला अपेक्षा होती की काही कालानंतर तो मृत्युमुखी पडेल, परंतु तसं काही घडलं नाही आणि नंतर त्याला सकाळी त्याने उलटी झाली आणि त्या उलटीतून ती गोळी जशीच्या तशी बाहेर पडली आणि त्यावरून असा आत्महत्येचा प्रयत्न करणं, आत्मघाताचा प्रयत्न करणं हे महाराजांना आवडलं नाही, हे सुद्धा त्याला समजलं आणि महाराजांनी त्याला सुद्धा नाम दिलेलं आहे. तर अशा ह्या 2 घटना आपण अभ्यासल्या. आता आपण या प्रकरणातील पुढील सर्व घटना अभ्यास करूयात. तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे की इथे त्यांनी सांगितलं आहे की 1, 2, 3, 4 वाजून गेले तरी मृत्यूचे काहीच चिन्ह दिसेना. शेवटी 5 वाजता तो उठला व शौचास जाऊन आला. नंतर तोंड धुण्यास बसला असता जीभ साफ करावी या हेतूने त्याने हाताने ती चोळली व एक ओकारी काढली. त्याबरोबर रात्री घशांत घातलेली अफूची लांब गोळी जशीच्या तशीच बाहेर पडली. हा प्रकार पाहून सर्व मंडळींना आश्चर्य वाटले आणि असा आतताईपणा करणे श्री महाराजांना पूर्वी कधी आवडले नाही व यापुढे आवडणार नाही याबद्दल सर्वांची खात्री होऊन चुकली. नंतर त्या माणसाने श्री महाराजांची मनपूर्वक क्षमा मागितली व पादुकांवर अनुग्रह घेतला आणि अशा रीतीने मग पादुकांवरती समाधीच्या इथं अनुग्रह घेण्याचं सुरुवात झालेली आहे. आणि असंच अनेक ठिकाणी निंबाळमध्ये सुद्धा गुरुदेवांची जी समाधी आहे तिथं नाम घेतलं जातं आणि तर असे सर्व संतांच्या ठिकाणी असं समाधीवरती नाम घेतलं जातं आणि तितकेच अनुभव जेव्हा संत प्रत्यक्ष हयात होते तेव्हा जे अनुभूती साधकांना आल्या तशाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त अनुभूती ह्या समाधीवरती नाम घेतल्यानंतर च्या साधकांना सुद्धा आलेल्या आहेत आणि येत आहेत, पुढे येत राहणार आहेत. आता पुढचा अनुभव सांगतात की भाऊसाहेब मी इथेच आहे, कुठे गेलो नाही. भाऊसाहेब मी इथेच आहे, कुठे गेलो नाही. भाऊसाहेब केतकर यांना श्री महाराजांच्या सहवासाचे भारी प्रेम होते. त्यांच्याबरोबर राहावयास मिळावे म्हणून पेन्शन घेतल्यानंतर भाऊसाहेब गोंदवल्यास येऊन राहिले होते. आपण लवकरच देह ठेवणार अशी अगदी स्पष्ट सूचना श्री महाराजांनी भाऊसाहेबांना दिली होती. हे सर्व जरी खरे असले तरी श्री महाराजांनी प्रत्यक्ष जेव्हा देह ठेवला तेव्हा भाऊसाहेबांना त्यांचा वियोग असह्य झाला. त्यांचा स्वभाव भिडस्त व जरा अंतर्मुख असल्यामुळे ते मोठ्याने रडले देखील नाहीत, पण त्यांच्या जीवाला चटका बसला आणि त्यांना काही केल्या चैन पडेना. त्यांची झोप उडाली व भूक नाहीशी झाली. जीवन खरोखर त्यांना शून्यवत भासू लागले. एक दिवस रात्री 12-1 वाजता ते असेच अंथरुणावर तळमळत पडले असता त्यांचा किंचित डोळा लागला. त्यावेळी श्री महाराज त्यांच्या पुढे आले आणि त्यांना म्हणाले, भाऊसाहेब मी इथेच आहे, मी कुठे गेलो नाही. मी तुम्हाला केव्हाही भेटू शकेन. यामुळे भाऊसाहेबांचे मोठे समाधान झाले आणि त्यानंतर बरेच वेळा त्यांची व श्री महाराजांची भेट होत असे. फक्त एकच उदाहरण पुरे. सन 1918 साली इन्फ्लुएन्झाची जोराची साथ आली. गोंदवले गावात प्रत्येक घरात माणसे आजारी पडली. गरीब लोक भाऊसाहेबांच्याकडे औषध मागण्यास येऊ लागले. रोग अगदीच नवीन असल्यामुळे त्यांना काय औषध द्यावे हे भाऊसाहेबांना सुचेना. अशा चिंतेमध्ये असताना एक दिवस रात्री श्री महाराज त्यांना भेटले आणि म्हणाले, भाऊसाहेब चिंता करण्याचे कारण नाही. भाऊसाहेब चिंता करण्याचे कारण नाही. मी जसे करीत असे तसे करावे. ज्याला ताप आला आहे त्याला सुंठीची लापशी द्यावी.
ती ज्याला मिळेल तो बरा होईल. लगेच दुसऱ्या दिवशी भाऊसाहेबांनी मोठे पातेले भरून सुंठीची लापशी तयार केली. त्यामध्ये श्री महाराजांच्या पादुकांचे तीर्थ घातले आणि सर्वांना देण्यास आरंभ केला. कौतुकाची गोष्ट अशी की ज्यांनी ती लापशी घेतली ते सर्व लोक बचावले आणि ज्यांनी ती काही कारणाने घेतली नाही ते लोक दगावले. भाऊसाहेबांची सर्वात धाकटी मुलगी एक दिवस सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तुळशी वृंदावनापाशी खेळत होती. इतक्यात श्री महाराज तेथे आले. त्यांनी तिला कुंकू लावले आणि विचारले, सुंदरे, तुझे बरे चालले आहे ना? भाऊसाहेबांना व आईला दर्शन करवावे म्हणून ती घरात गेली व लगेच बाहेर आली. पण श्री महाराज तेथे नव्हते. तिच्या कपाळी लावलेले कुंकू मात्र तसेच दिसत होते. तर आता ह्या घटना ज्या आहेत, आता महाराजांचं निर्याण होऊन महाराजांचं निर्याण 22 डिसेंबर 1913 साली झालेलं आहे आणि सन 1918 सालात जेव्हा इन्फ्लुएन्झाची साथ आली तेव्हा महाराजांनी भाऊसाहेबांना प्रत्यक्ष भेटून सांगितले की सुंठीची खिचडी करून सर्वांना द्यावी आणि ती दिली असता ज्यांनी ती खिचडी घेतली ते सर्व लोक त्यांचा बचाव झालेला आहे. आणि त्याचप्रकारे भाऊसाहेबांच्या लेकीला सुद्धा महाराजांनी कुंकू लावलेलं आहे आणि हे प्रत्यक्ष भेटून महाराजांनी जसे आपण देहात असताना एकमेकांना भेटतो तसे सुद्धा महाराज भेटलेले आहेत त्यांच्या निर्याणानंतरही. आणि भाऊसाहेबांना महाराज वेळोवेळी भेटायचे हे इथे नमूद केलेलं आहे. महाराजांच्या निर्वाणापूर्वीच सोबत महाराज जेवत असताना महाराजांनी भाऊसाहेबांना सांगितलेलं होतं की माझ्या निर्याणानंतर तुम्ही इथं 12 वर्ष राहायचं आहे. आणि भाऊसाहेब त्यांच्या रिटायरमेंटनंतर गोंदवल्यात आलेच होते राहायला आणि महाराजांनी जेव्हा त्यांना सांगितलं की त्यांचं निर्याण होणार आहे तेव्हा भाऊसाहेबांना असं वाटलं की भाऊसाहेबांना असा प्रश्न पडला तर मी पुढे काय करू. तेव्हा महाराजांनी सांगितलं की तुम्ही इथं 12 वर्ष राहायचं आहे. तर त्यानुसार भाऊसाहेब तिथं राहून त्यांनी गोंदवल्यात सर्वांची सेवा केलेली आहे. आता पुढे सांगतायत, पुढचा मुद्दा येतो, अरे थांब पळू नकोस, अरे थांब पळू नकोस. सन 1930च्या सुमारास घडलेली एक गोष्ट आहे. सातारा जिल्ह्यात शिवदास बुवा या नावाचे एक रामदासी असत. एकदा एका मित्राला बरोबर घेऊन ते गोंदवल्यास आले. संध्याकाळची वेळ होती. दोघांनाही सज्जनगडास जावयाचे होते. पण साताऱ्याची मोटार जी आली तिच्यात एकच जागा रिकामी असल्याने शिवदास बुवा गाडीत चढले आणि त्यांचा मित्र खाली राहिला. अर्थात त्याला ती रात्र गोंदवल्यास काढणे भाग होते. तो श्री महाराजांच्या समाधीपाशी आला. त्याने मंदिरात फराळ केला व भजन आरती आटोपल्यानंतर समाधीच्या पुढे सभामंडपात आपले अंथरूण पसरले. मंडळींची निजानीत झाल्यानंतर हा तंबाखू खात बसला होता. तेव्हा त्याच्या मनात सहज विचार आला की पहा, मी किती अभागी आहे. मोटारमध्ये मला देखील जागा मिळाली असती तर शिवदास बुवांबरोबर आज मला सुद्धा श्री समर्थांचे दर्शन घडले असते. पण तसे झाले नाही. असो, आपल्या नशिबात ते नाही एवढे खरे. श्री समर्थांचे दर्शन आपल्याला झाले नाही या गोष्टीचे त्याला मनापासून वाईट वाटले. काही वेळाने तो निजला. रात्री 2-3 वाजण्याच्या सुमारास तो अर्धवट जागा झाला आणि कोणीतरी खडावा घालून समाधीतून वर येताना त्याने पाहिले. विशेष उजेड नसल्याने चेहरा त्याला स्पष्ट दिसला नाही, पण अंगात कफनी होती, हातात कुबडी व माळ होती आणि पायांत खडावा होत्या. पायऱ्या चढताना खडावाचा चांगला खटखट आवाज आला. खटखट आवाज झाला. त्यांना पाहून तो इतका घाबरला की तसाच उठून तो बाहेर पडला आणि पळू लागला. तेव्हा ते मागून ओरडले, अरे थांब, तुला ज्यांचे दर्शन पाहिजे होते तोच मी आहे. घाबरू नकोस आणि पळून जाऊ नकोस. त्याने ते ऐकले नाही आणि तो तसाच चावडीकडे पळून गेला. पुढे शिवदास बुवांची गाठ पडल्यानंतर त्याने ही गोष्ट सांगितली. त्यावेळी बुवा बोलले, अरे केवढी संधी गमावून बसलास. अरे महाराज हे समर्थांचाच अवतार होते. तू पळून का गेलास? तुझ्या जीवाचे कल्याण झाले असते. असो, आता बोलून काय उपयोग. किती बापरे, त्याला कसं झालं असेल. रात्रीमध्ये जाग आली आणि असा आवाज आल्यानंतर आपणही त्याच्या जागी असतो तर नक्कीच असंच केलं असतं, पळालो असतो. तर असं आहे ही घटना खूप काही सांगून जाते की महाराज हे समर्थांचे अवतार होते आणि त्याचबरोबरीने महाराज हे मारुतीचे पण अवतार होते. या संदर्भातही 2 संदर्भ
आपण आधी पाहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने महाराज हे साधारण म्हणजे खूप अ, महाराजांनी जरी साधारण साधे दिसत असतील तरीसुद्धा त्यांचं विभूतिमत्व हे खूप रहस्यमयी आणि खूप शक्तिशाली होतं एवढं निश्चित. आणि अनेक साधकांचे अनुभव आणि अनेक संत म्हणजे संतांनी सुद्धा त्यांच्या संदर्भात जसं पुण्याचे एक संत आहेत, त्यांनी पुण्याला बसूनच सांगितलं, की गोंदवल्यात महाराजांची जी खोली होती, तिथे एक भलं मोठं माकड बसलेलं दिसत आहे. तर हे मारुतीचे अवतार आहेत. ही पुष्टी त्या संतांनी पण दिलेली होती आणि अजून एका साधकांनी पण त्याच पद्धतीने सांगितलेलं आहे. तर ह्या आहेत गोष्टी आपल्याला कळण्याच्या पलीकडच्या आहेत, पण ह्या संतांनाच समजू शकतात असं आहे. पण हे संतांचे संदर्भ महाराजांच्या संदर्भात आहेत आणि इथे तर प्रत्यक्षात महाराज स्वतःच सांगत आहेत, की त्या साधकाला रामदास स्वामींचं दर्शनाची ओढ होती आणि त्याच रात्री महाराजांनी समाधीतून महाराज स्वतः त्याला समर्थांचं दर्शन देण्यासाठी आलेले आहेत आणि मीच इथे त्यांनी सांगितलेलं आहे, तुला ज्याचे दर्शन पाहिजे होते तोच मी आहे, घाबरू नकोस आणि पळून जाऊ नकोस. तर हे इथे महाराजांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे. पुढे सांगतात की नाशिकचे जोशी बुवा. नाशिकला जंगल खात्यामध्ये जोशी या नावाचे गृहस्थ कारकून होते. त्यांचे एक स्नेही नेहमी गोंदवल्यास जात असत. त्यांच्या तोंडून जोशी बुवांनी श्री महाराजांच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. तेव्हा त्यांच्या दर्शनास आपण एकदा जावे असे जोशीबुवांच्या कधीकधी मनात येई, पण ते तितकेच राहिले आणि श्री महाराजांनी देह ठेवला. सन 1920 साली जोशीबुवांचे कुटुंब फार आजारी पडले. त्या अवधीत ओळखीचे एक सत्पुरुष त्यांच्या घरी 4 दिवस येऊन राहिले. काही दिवस गेल्यावर एके दिवशी पहाटे 5 वाजता त्यांना दारावर थाप ऐकू आली. जोशीबुवांनी दार उघडले आणि श्री महाराज आत आले. डोक्याला टोपी, अंगात कफनी, हातात कुबडी, गळ्यात तुळशीची माळ, पायात खडावा असे श्री महाराज दिसले. जोशीबुवांनी त्यांना ओळखले, पण त्यावेळी त्यांच्या बुद्धीला काहीतरी भुरळ पडली म्हणून त्यांनी नमस्कार केला नाही. श्री महाराज आले तसे 5 मिनिटांनी निघून गेले. आपण त्यांना नमस्कार केला नाही हे नंतर लक्षात येऊन जोशीबुवांना फार वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे पुन्हा त्याच वेळी तसेच कपडे वगैरे घालून श्री महाराज त्यांच्या घरी आले. तेव्हा मात्र जोशीबुवांनी त्यांच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार केला. श्री महाराजांनी आपला हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि ते परत निघून गेले. श्री महाराजांचा हात व त्यांचे पाय अगदी थंडगार होते असे जोशीबुवा सांगतात. त्यानंतर मात्र ते गोंदवल्यास समाधीचे दर्शनास जाऊन आले. तर ह्या घटना कितीतरी वर्षांनंतर घडलेल्या आहेत. महाराज 1913 साली महाराजांनी देह त्यागला आणि त्यानंतर ह्या 1930 सालातली घटना आपण पाहिली आत्ता. ही 1920 सालातली घटना जोशीबुवांना आलेल्या अनुभवाची आहे. आता पुढे सांगतात की श्री फडके यांना धीर. श्री फडके यांना धीर हा प्रसंग सन 1923-24 सालचा असावा. श्री वासुदेवराव फडके या नावाचे श्री महाराजांचे एक शिष्य होते. त्यांचा मोठा मुलगा नोकरीत होता. ते स्टोअरचे काम असे. स्टोअरमधून काही वस्तू नाहीशा झाल्या होत्या म्हणून त्या मुलाला बडतर्फ करून त्याची चौकशी चालली होती. या चौकशीच्या शेवटी सर्वांत मोठ्या साहेबाने त्याला भेटण्यास बोलावले. वासुदेवराव आपल्या मुलाला बरोबर घेऊन साहेबांच्या ऑफिसमध्ये गेले आणि आत बोलावण्याची वाट पाहत दोघेजण बाहेर बाकावर बसले. मुलाचे वय 20-22 वर्षांचे होते. त्याचे सर्व भवितव्य साहेबाच्या एका शब्दावर अवलंबून होते. साहेबाने म्हटले तर त्याला 1 वर्षभर तुरुंगवास भोगावा लागला असता. म्हणून बाकावर बसले असता बापलेकाच्या मनात विचारांचे नुसते काहूर उठले होते. इतक्यात त्यांना साहेबाचे बोलावणे आले. दोघेजण उठून उभे राहिले आणि त्यावेळी वासुदेवरावांच्या डोळ्यात पाणी येऊन ते म्हणाले, महाराज या प्रसंगी तुमच्याशिवाय आम्हाला दुसरे कोण आहे. हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर आल्याबरोबर श्री महाराज एकदम साक्षात त्यांच्या पुढे उभे राहिले. श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात फिरून त्यांना सांगितले की अरे घाबरण्याचे कारण नाही, जा तुम्ही निर्भयपणे आत जा. राम आत. तर इथे महाराज सांगतात हे शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडले.
बाहेर आल्याबरोबर श्री महाराज एकदम साक्षात त्यांच्या पुढे उभे राहिले. श्री महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात फिरून त्यांना सांगितले की अरे घाबरण्याचे कारण नाही, जा. अरे घाबरण्याचे कारण नाही, जा, तुम्ही निर्भयपणे आत जा. राम यांतून पार पाडील. हा सगळा प्रकार 2-3 मिनिटांत झाला. बापलेक साहेबांसमोर गेले. साहेबाने बापास खुर्चीवर बसण्यास सांगितले आणि मुलाला काही प्रश्न विचारले. मुलाने गुन्हा कबूल केला आणि त्यामुळे प्रसन्न होऊन त्याने 75 रुपये दंड करून प्रकरण मिटवून टाकले. पुढे वासुदेवराव ही गोष्ट सांगून म्हणाले, काय सांगावे, महाराजांच्या दयाळूपणाला सीमा नाही. मी कधी त्यांचे ऐकले नाही, त्यांच्या मनाप्रमाणे वागलो नाही, पण त्यांना हाक मारली की ते धावत आले आणि त्यांनी मला तारले. तर अशा रीतीने इतक्या मोठ्या असा प्रसंगातून महाराजांनी या तरुण मुलाला सोडवलेलं आहे. तर इथे खूप मोठा प्रसंग आहे. एवढ्या तरुण वयात जर एखाद्याला नोकरीवरून घरी बसावं लागलं तर तो ठपका पूर्ण आयुष्यभर येतो, त्याच्यासोबत राहतो. तर या प्रसंगातून महाराजांनी ह्या मुलाला वाचवलेलं आहे. पुढे सांगतायत की अंतकाळी दर्शन. वासुदेवराव फडके यांना एक सुरेख व सुशील मुलगी होती. वराडमधील प्रसिद्ध देशभक्त बॅरिस्टर अभ्यंकर यांच्या पुतण्याला ती दिलेली होती. तिला श्री महाराजांचे व नामस्मरणाचे फार प्रेम होते. सासरी एकंदर वातावरण चांगले होते, पण तिने आपल्या नामाचे किंवा भक्तीचे कधी बंड माजविले नाही. लग्न झाल्यानंतर 1-1.5 वर्षाने तिचे पहिले बाळंतपण झाले. त्यामध्येच ती आजारी पडली. सासरच्या माणसांनी तिची शुश्रूषा उत्तम प्रकारे केली, परंतु ती दिवसेंदिवस खंगत चालली होती. आपण आज जाणार हे तिने आपल्या नवऱ्याला व बापाला सांगून ठेवले होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ती म्हणाली, काका, हे बघा, महाराज मला नेण्यासाठी आले आहेत. त्यांना बसायला पाट मांडा. तिच्या सांगण्याप्रमाणे समोर पाट मांडला. तिने महाराजांचे एक पद म्हटले, त्यांची आरती म्हटली, सर्वांचा नमस्कार केला व मी येते असं सांगून देह ठेवला. तिचा आवाज फार गोड असल्याने पदे व आरती ती नेहमीच फार गोड रीतीने म्हणे, पण अंतकाळी जे पद ती गायली व जी आरती तिने म्हटली त्याची गोडी काही निराळीच होती. इतरांना दिसत नसले तरी तिला श्री महाराज दिसत होते, याबद्दल शंका नाही. इतक्या लहान वयात इतक्या निर्भयपणे भगवंताच्या स्मरणात अंतकाल घडणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. काय बोलणार ह्या अनुभवाला? तानं बाळ असलेली आई, तिला आपला अंतकाळ दिसतो आहे आणि ती सांगते काय आहे, पुन्हा आपण वाचू की ही जी आहे श्री महाराजांचे व नामस्मरणाचे ह्या मुलीला फार प्रेम होते. सासरी एकंदर वातावरण चांगले होते, पण तिने आपल्या नामाचे किंवा भक्तीचे कधी बंड माजविले नाही. लग्न झाल्यानंतर 1-1.5 वर्षाने तिचे पहिले बाळंतपण झाले. त्यामध्येच ती आजारी पडली. सासरच्या माणसांनी तिची शुश्रूषा उत्तम प्रकारे केली, परंतु ती दिवसेंदिवस खंगत चालली होती. आपण आज जाणार हे तिने आपल्या नवऱ्याला व बापाला सांगून ठेवले होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ती म्हणाली, काका, ते बघा, महाराज मला नेण्यासाठी आले आहेत. त्यांना बसायला पाट मांडा. तिच्या सांगण्याप्रमाणे समोर पाट मांडला. तिने श्री महाराजांचे एक पद म्हटले, त्यांची आरती म्हटली, सर्वांना नमस्कार केला व मी येते असे सांगून देह ठेवला. तिचा आवाज फार गोड असल्याने पदे व आरती ती नेहमीच फार गोड रीतीने म्हणे, पण अंतकाळी जे पद ती गायली व जी आरती तिने म्हटली त्याची गोडी काही विशेषच होती. इतरांना दिसत नसले तरी तिला श्री महाराज दिसत होते, याबद्दल शंका नाही. इतक्या लहान वयात इतक्या निर्भयपणे भगवंताच्या स्मरणात अंतकाल घडणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. महाराजांच्या तोडीत महाराज जसा सद्गुरू तसा शिष्य, एवढेच आपण म्हणू शकतो इथे या मुलीच्या अनुभवातून. पुढे बाबा सांगतायत की मी असताना निराश का व्हावे. सन 1939ची गोष्ट आहे. एक मुलगी MBBSची परीक्षा पास झाली. ती नामस्मरण करीत असे व श्री महाराजांचे स्मरण करून राही.
ती पुढच्या परीक्षेसाठी लंडन येथे गेली. रोज दिवसभर दवाखान्यात काम करावे आणि संध्याकाळी थकून भागून घरी यावे. नंतर खाणेपिणे झाल्यावर थोडा जप करावं व झोपी जावे असा तिचा विलायतेमध्ये क्रम होता. एक दिवस पाऊस पडत होता म्हणून ती जरा लवकर घरी आली. दार उघडल्यावर घरून आलेले एक पत्र तिला आढळले. हातपाय धुवून तिने ते पत्र फोडले. त्यात काही अत्यंत अप्रिय अशा कौटुंबिक गोष्टी होत्या. त्या वाचल्यावर तिच्या मनात जोराचे विचारचक्र सुरू झाले. काही वेळाने त्या विचारांनी तिच्या डोक्यात विलक्षण थैमान मांडले आणि ती अत्यंत उदास झाली. जगण्यात काही अर्थ नाही असे तिला वाटून आपण आत्महत्या करावी म्हणजे सर्व प्रश्न आपोआप मिटतील हा विचार मनात बळावत चालला. काही वेळाने समोरच्या खिडकीतून आपण खाली उडी टाकावी हा तिचा निश्चय झाला व ती खिडकीपाशी गेली. इतक्यात तिच्या कानात असे स्पष्ट शब्द आले, छे छे, आपल्या जीवाला इजा करून घेऊ नये. मी असताना निराश का व्हावे? राम पुढे चांगले दिवस आणणार आहे, त्याचे नामस्मरण करावे, पुन्हा असे करू नये. हे शब्द ऐकून श्री महाराज आपल्याबरोबर आहेत अशी तिची खात्री झाली आणि आत्महत्येचे सर्व विचार नाहीसे झाले. पुढे ती पहिल्या खेपेलाच परीक्षा पास झाली आणि सध्या तिचे उत्तम चालले आहे. तरी इथे तिला लंडनमध्ये हा अनुभव आला, विलायतेत तिला अनुभव आलेला आहे डॉक्टर मुलीला. तर पुढे सांगतायत, कानात नाम. सन 1938 साली मालाड येथे वामनराव आपटे या नावाचे एक गृहस्थ राहत असत. त्यांचे श्री महाराजांच्यावर व भगवंताच्या नामावर फार प्रेम असे. त्यांच्या घरी एक सत्पुरुष बरेच दिवस आजारी होते. वामनरावांनी अगदी मनापासून त्यांची सेवा शुश्रूषा केली. त्यांचे सर्व काही वामनराव स्वतः आपल्या हाताने करीत असत. एक दिवस ते सत्पुरुष त्यांना म्हणाले, वामनराव, तुम्ही माझ्यासाठी इतके श्रम करता की ते पाहून मला संकोच होतो, पण तुमची सेवा महाराजांकडे रुजू आहे हे तुम्हाला सांगून ठेवतो. यावर वामनराव बोलले, बुवा, तुम्हाला संकोच वाटण्याचे खरोखरीच काही कारण नाही. मला या शुश्रूषेपासून काही मिळावे अशी मुळीच अपेक्षा नाही. यानंतर काही दिवस गेले आणि बुवांचे परगावी जाण्याचे ठरू लागले. एके दिवशी पहाटे 4 वाजता वामनराव अंथरुणावर बसून शांतपणे नामस्मरण करीत होते. इतक्यात त्यांच्या कानात कोणीतरी अत्यंत मधुर वाणीने श्रीराम असा शब्द उच्चारला. तो आवाज इतका मधुर होता की वामनरावांच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. हा शब्द कोण बोलले हे पाहण्यासाठी त्यांनी सहज डोळे उघडले. तेव्हा समोरच्या दारांतून श्री महाराजांना त्यांनी पाठमोरे पाहिले. पायांत खडावा व अंगांत जरीची शाल व कफनी घातलेले श्री महाराज त्यांच्या कानात नाम सांगून परत चालले होते. त्या प्रसंगाची आठवण झाली म्हणजे वामनरावांच्या डोळ्यांना पाणी येत असे. स्वतः महाराजांनी त्यांच्या कानात नाम उच्चारून महाराज त्यांना दर्शन देऊन, पाठमोरं दर्शन देऊन पुढे गेलेले आहेत. ही घटना 1938 सालातली आहे. आता पुढचा अनुभव आहे डॉक्टर कुर्तकोटींना दर्शन. डॉक्टर कुर्तकोटींना दर्शन सन 1918 साली घडलेली गोष्ट आहे. सन 1917 साली डॉक्टर कुर्तकोटींनी संन्यास धारण केला आणि करवीर पीठावर आरोहण केले. यांचा स्वभाव मोठा निश्चयी व तापट असल्यामुळे कोल्हापूरच्या राजाशी त्यांचे पटले नाही. शेवटी सन 1918 सालच्या अश्विन मासी दसऱ्याच्या दिवशी त्यांच्यावर बाका प्रसंग आला. आज आपल्यावर राजकीय आक्रमण होणार याची कुणकुण त्यांना सकाळीच लागली. काय करावे हे सुचेना, पण सकाळी 10 वाजता त्यांनी श्री महाराजांच्या पादुका घेतल्या आणि सिंहासनावरून खाली उतरले. इतक्यात श्री महाराज प्रत्यक्ष समोर उभे राहिले आणि त्यांना म्हणाले, काही घाबरण्याचे कारण नाही. तुमच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती आहे? मी बरोबर आहे, तुम्ही चला. हे पाहून कुर्तकोटींना धीर आला व कोल्हापूरचे सर्व पोलीस अधिकारी समोर पार्टी घेऊन उभे असता फक्त एक मनुष्य बरोबर घेऊन ते छातीवर काढून चालते झाले. ते असे जाऊ लागले तेव्हा त्यांना धरण्याचा राजाचा हुकूम असून देखील त्यांच्या अंगाला हात लावण्याची कोणाची छाती झाली नाही. कोल्हापूरची हद्द ओलांडीपर्यंत श्री महाराज बरोबर होते. नंतर ते नाहीसे झाले. तर असं हे आहे. हे अत्यंत ही जी शक्ती असते सूक्ष्म रूपाने आपले संत आपल्याबरोबर असतात आणि हे
अनेकदा आपल्याला आता हे डॉक्टर कुर्तकोटी हे खूप उच्च कोटीचे महाराजांचे शिष्य आहेत आणि त्यामुळेच महाराज प्रत्यक्ष आपल्यासोबत आहेत आणि महाराजांनी त्यांना तसा दृष्टांतही दिला की मी आहे सोबत, तर तू काही घाबरू नकोस. आणि त्यामुळेच आणि हे जे संत आपल्यासोबत असतात हे आपल्याला दिसत नसतील किंवा जाणवत नसेल तरीसुद्धा ज्या प्रसंगातून आपण जात असतो तिथे जे आपल्यावरती हल्ला करण्यासाठी जी लोकं असतात तर त्यांना ह्या शक्तीचा त्यांना काहीतरी त्या शक्तीची अशी डायरेक्ट जाणीव होत नाहीत, परंतु ते इतके स्तब्ध होऊन जातात की ते काहीही केसांना धक्का नाही लावू शकत. अशा अवस्थेत ते स्वतःच जी लोकं काही विरोध करायला, काही मारण्यासाठी आलेली असतील, ती सुद्धा स्तब्ध होऊन जातात. अशी जेव्हा आपल्यासोबत ह्या सूक्ष्म शक्ती प्रत्यक्ष असतात त्यावेळेला अशा घटना अनेक साधकांच्या जीवनामध्ये घडतात. आता पुढे सांगतायत की नामस्मरणाने वेदनांवर मात. नामस्मरणाने वेदनांवर मात. मुंबईमध्ये गोंधळेकर या नावाचे एक गृहस्थ होते. त्यांचे श्री महाराजांच्यावर प्रेम होते. ते नामस्मरण करीत असता सन 1933 साली त्यांना काळपुळी झाली. मुंबईतील एका चांगल्या डॉक्टरने त्यांच्या काळपुळीचे ऑपरेशन केले. ऑपरेशन चांगले झाले, पण पाठीवर ज्या ठिकाणी कापले होते तेथे पुष्कळ मोठी जखम झालेली होती. त्या जखमेमध्ये पू न होता ती लवकर बरी व्हावी म्हणून तिचे ड्रेसिंग डॉक्टर रोज करीत. ड्रेसिंगच्या वेळी जखम धुताना गोंधळेकरांना अक्षरशः प्राणांतिक वेदना होत असत. एके दिवशी त्यांनी श्री महाराजांची प्रार्थना केली की महाराज, देहाचा भोग भोगलाच पाहिजे हे मला कबूल आहे. ही जखम बरी व्हायला जो वेळ लागेल तो लागू द्या. त्यामध्ये मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करीन, परंतु रोज ड्रेसिंगच्या ज्या वेदना मला होतात त्या इतक्या भयंकर असतात की माझा जीव नुसता कासावीस होतो. मला आपला वेदांत नको, माझ्या या वेदना कमी करा, नाहीतर माझा प्राण जाऊ द्या. अशी अगदी कळवळून प्रार्थना केल्यावर काळजी करू नये, ड्रेसिंगची वेळ आली की नामस्मरणाला सुरुवात करावी, राम वेदना कमी करेल, हे उत्तर त्यांना मिळाले. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर ड्रेसिंगसाठी आले. इकडे गोंधळेकरांनी आपले नामस्मरण सुरू केले. खरोखरीच मोठ्या कौतुकाची गोष्ट अशी की त्या दिवशी त्यांना नामामध्ये अशी तंद्री लागली की डॉक्टरने जखम धुवून बांधून टाकलेली त्यांना कळली देखील नाही. त्यानंतर पुढे 7-8 दिवस रोज ड्रेसिंग होत होते, पण त्यांना त्याचा त्रास झाला नाही. त्यातून पूर्ण बरे झाल्यावर ते लोकांना सांगत की अरे, आपण मनापासून नामस्मरण केले तर महाराज खात्रीने आपल्यापाशी आपल्याला अनुभव येतो. महाराज खात्रीने आपल्यापाशी असल्याचा अनुभव येतो. काहीही झाले तरी आपण नाम सोडता कामा नये. तर अशा या भयंकर वेदनेतून जेव्हा जखम ओली असते आणि मांसापर्यंत ती असते, त्वचेवरती असलेली थोडीशी जितकी त्रास देते त्याच्याहीपेक्षा जेव्हा मांसामध्ये जेव्हा ते जसं मांस त्याच्यामध्ये पण ड्रेसिंग केलं जातं तेव्हा ते भयंकर वेदनादायी असतं. तर ते एवढ्या त्या जखमा सहन करणं अशक्य आहे. तर नामस्मरणाने ती जखम कधी बरी झाली ह्यांना कळलंसुद्धा नाही, असं हे अनुभव आहे. पुढे सांगतायत की चंपूताईला वाचविले. चंपूताईला वाचविले. एका गृहस्थाची बायको सुरेख होती. तिचे नाव चंपूताई. तिच्या दीराची तिच्यावर पापदृष्टी होती. दीराने एके दिवशी संधी साधून आपल्या भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घातली व त्याचा प्राण घेतला. तो गृहस्थ मेला खरा, परंतु पिशाच होऊन आपल्या बायकोला लागला. अशा रीतीने तिच्या नवऱ्याने तिचे रक्षण केले व दीराचा हेतू मोडून काढला. पुढे काही दिवसांनी चंपूताईने गोंदवल्यास अनुग्रह घेतला व ती नामस्मरण करू लागली. नामस्मरण करू लागल्यावर तिचा नवरा तिलाच त्रास देऊ लागला. तो तिला म्हणे, तू हे काय सुरू केले आहेस, हे मला आवडत नाही, मी तुला अपघात करीन. चंपूताईने निश्चयाने नामस्मरण चालू ठेवले. तिच्या नवऱ्याची रोज तक्रार चालूच होती. एके दिवशी धुणे धुण्यास ती हौदावर गेली. लुगडे पिळीत असता तिच्या नवऱ्याने तिला एकदम हौदात ढकलले. पडता पडता ती ओरडली, महाराज मला वाचवा. ढकलून दिल्यामुळे चंपूताई पाण्यात पडली, परंतु लगेच तिला कोणीतरी पुन्हा काठांवर आणून उभी केली आणि तिच्या कानात शब्द आले की बाळ, घाबरू नकोस, मी तुझ्या जवळ आहे.
बाळ घाबरू नकोस मी तुझ्याजवळ आहे. तर इथं हे जे कारण त्याची वासना होती तिच्यामध्ये, अ, वासना होती. आपल्या बायकोवर आपल्याच भावाची पापदृष्टी आहे आणि पापदृष्टी आहे हे त्याला माहीत होतं तिच्या नवऱ्याला आणि आपल्या भावानेच आपला घात केलेला आहे. आणि त्यामुळे तो पिशाच्य होऊन त्याच्या बायकोचा आश्रय धरून राहत होता. तर इथे भावाच्या पापदृष्टीपासून तो तिला वाचवत होता, त्याने तिला वाचवलं. असं जरी असेल तरी त्याचीसुद्धा आपल्या बायकोच्या प्रती जी प्रीती होती, वासना होती, आसक्ती होती, त्यामुळे तो तिला सोडून जाऊ इच्छित नव्हता. आणि ती नामस्मरण करत असली की नामाने हे सर्व मुक्त होतात. त्यामुळे त्याला तिला सोडायचं नव्हतं म्हणून तो तिला नाम घेऊ देत नव्हता. तर इथे महाराजांनी तिला वाचवलेलं आहे. आणि अशा रीतीने अ, हे खूप महत्त्वाचं आहे की तिला पाण्यात ढकललं आणि तिने हाक मारली, "महाराज मला वाचवा." आणि तिथं तिच्या कानात शब्द आले की "बाळ घाबरू नकोस, मी तुझ्याजवळ आहे." तर अशाच घटना जेव्हा अ, पायी परिक्रमा केली जाते नर्मदेची किंवा बसने जरी केली तरीसुद्धा जर अशा घटना समोर आल्या तर तिथे कितीही कठीण प्रसंग असेल तरीसुद्धा 3 वेळा नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर असं जर उच्चारण केलं तर तात्काळ प्रत्येकच साधकाला मदत मिळाल्याचे असे लाखो अनुभव आहेत, अनंत अनुभव आहेत. हे आहे. तर इथं इथे आता हिने सुद्धा महाराजांना हाक मारली, "महाराज" म्हणून "महाराज मला वाचवा." आणि तिला प्रत्यक्ष कानात शब्द महाराजांचे ऐकू आले, की "बाळ घाबरू नकोस, मी तुझ्याजवळ आहे." तर हे आहे नामाचं महत्त्व. आणि प्रत्यक्ष तिथं आपले संत सूक्ष्म रूपाने आपल्याला मदत करण्यासाठी उपस्थित होतातच होतात. पुढे आहे शुद्ध असता नाम तुम्ही घ्या, बेशुद्धीत मी सांभाळीन. शुद्ध असता नाम तुम्ही घ्या, बेशुद्धीत मी सांभाळीन. मुंबईच्या मुळजी जेठा मार्केटमध्ये मुरारजी कांजी या नावाचा एक मोठा कापडाचा व्यापारी होता. त्याचे भगवंताच्या नामावर फार प्रेम होते. भगवंताच्या नामात मस्ती आली पाहिजे असे तो नेहमी म्हणायचा. त्याचे हृदय अशक्त होते म्हणून तो फार बेताने राही. तो नेहमी नामस्मरण करीत असे. तरी त्याच्या मनात एक शंका वारंवार येई. तो म्हणे, "मी शुद्धीवर आहे तोपर्यंत भगवंताचे नाम सोडणार नाही. पण माझी शुद्ध गेल्यावर माझ्या तोंडात नाम कसे येईल? मी जन्मभर नाम घेत आहे ही गोष्ट खरी, परंतु अंतकाळी जर मी बेशुद्ध असलो तर त्यावेळी नाम घेता येणार नाही आणि त्यावेळी नाम नाही म्हणून माझा उद्धार होणार नाही." श्रीकृष्णांनी तर गीतेमध्ये सर्वांना आश्वासन दिले आहे की अंतकाळी जो माझे स्मरण करील त्याचा मी उद्धार करीन. तेव्हा प्रत्येक माणसाला त्याच्या अंतकाळी भगवंताचे स्मरण ठेवण्यासारखी अवस्था ठेवूनच त्यांनी हे विधान केले असले पाहिजे. परंतु शेठजीला वरील शंका वारंवार त्रास देई. श्री महाराजांना पूर्वी कोणी हाच प्रश्न विचारला असता त्यांनी त्याचे असे उत्तर दिले होते की शुद्धीवर असेपर्यंत नाम घेण्याची जबाबदारी तुमची, ती तुम्ही बरोबर सांभाळा. म्हणजे तुमच्या बेशुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी माझी, ती मी बरोबर सांभाळीन. त्याची काळजी नको. ज्याला पाहिजे त्याला माझ्या म्हणण्याचा साक्षात प्रत्यय मी केव्हाही देईन. श्री महाराजांचे हे उत्तर शेठजीच्या कानावर आले आणि त्याने ते चांगले लक्षात ठेवले. सन 1936 सालची गोष्ट आहे. शेठजीला हृदयाचा झटका आला आणि त्याची प्रकृती फार बिघडली. मुंबईतील मोठमोठे डॉक्टर येऊन त्याला पाहून गेले, पण त्याची नाडी सुटली होती आणि तो बेशुद्ध झाला होता. काही वेळाने तो शुद्धीवर आला, परंतु नाडी अजून सुटलेलीच होती. त्याने डोळे उघडून पाहिले तर आपली नातेवाईक मंडळी सर्व रडत बसली आहेत असे त्याला आढळले. त्याला शब्द उच्चारण्याची ही शक्ती उरली नव्हती. त्या प्रसंगी त्याच्या कानात कोणीतरी सारखे नामस्मरण करीत होते. आणखी थोडा वेळ गेल्यावर त्याची नाडी जाग्यावर आली आणि त्याला बरे वाटू लागले. पुढे तो शेठजी सांगे, त्यावेळी कानात नाम घेणारे श्री महाराजांच्या शिवाय दुसरे कोणी असणे शक्यच नाही. जे ते नाम आहे ते महाराज खात्रीने असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आता मला अंतकाळाची भीती वाटत नाही. आपण नुसते नाम घेतले की पुरे.
तर अशा रीतीने महाराजांनी प्रत्यक्ष अनुभव दिलाय की त्याला शंका होती की मी आयुष्यभर नाम घेतोय पण मी अंतकाळी बेशुद्ध झाला तर माझं कसं होईल. तर त्याला ह्या साधकाला मध्येच हृदयाचा झटका म्हणजे हार्ट अटॅक येतोय त्यावेळेला तो नाम घेण्याच्या अवस्थेत नव्हता आणि बेशुद्ध अवस्थेत होता. त्यावेळी त्याच्या कानामध्ये महाराजांचं नाम चालू असलेलं त्याला ऐकायला आलेलं आहे आणि हे महाराजांशिवाय दुसरं कोणीही घेऊ नाही शकत हे इथे त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या प्रत्यक्ष अनुभवाने खात्री झालेली आहे की आपण नाम घेण्याचं काम करावं. पुढे सर्व काही महाराज करतात. जिथे नाम तिथे महाराज आहेत, जिथे नाम तिथे संत, जिथे नाम तिथे भगवंत आहेच आहे ही खात्री त्याला झाली आणि त्यामुळे जे सतत त्याला डोक्यात चिंता होती त्या चिंतेतून तो मुक्त झाला. हे इथे महाराजांनी त्याला प्रत्यक्ष अनुभव देऊन त्याला निर्धास्त केलेलं आहे. पुढे सांगतायत की पिंगळे यांचे पिशाच. सातारा येथे पिंगळे या नावाचे गृहस्थ सब रजिस्ट्रार होते. इतिहास प्रसिद्ध मोरोपंत पिंगळ्यांचे हे वंशज. त्यांना कर्णपिशाचाची पीडा होती. त्यांच्या पूर्वजांनी एका वैदिक विप्राशी पैशांचा काही व्यवहार केलेला होता. त्यामुळे तो विप्र संबंध बनून त्यांना त्रास देत असे. 24 तास सारखा तो पिंगळ्यांच्या कानात बोलत असायचा. तो म्हणे की तू माझे ऐकशील तर मी तुला पुरलेले अगणित धन देईन. पिंगळे त्याला सांगायचे की तुझे धन मला नको, मी तुझं ऐकणार नाही. पिंगळे नेहमी नामस्मरण करायचे, ते देखील त्याला पसंत नसे. सन 1928 ते 30 सालची ही गोष्ट आहे. पिंगळे फार त्रासले आणि त्यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. त्यावेळेपासून तो संबंध म्हणू लागला, अरे तुझ्या मागे आता मोठी शक्ती वावरत आहे, मला जास्त त्रास देता येत नाही. काही दिवस असेच गेल्यानंतर त्याची बडबड फार सुरू झाली. तेव्हा दोघांची बोलाचाली होऊन असे ठरले की अमावस्येच्या दिवशी रात्री पिंगळ्यांना त्याने स्मशानामध्ये भेटायचे व एकदा सोक्षमोक्ष करून टाकायचा. त्याप्रमाणे अमावस्येच्या रात्री 10 वाजून गेल्यावर पिंगळे एकटे स्मशानात गेले. तिथे त्यांच्या समोर तो संबंध प्रत्यक्ष उभा राहिला. पिंगळ्यांच्या हातात माळ असून ते सारखे नामस्मरण करीत होते. तो संबंध ओरडला, अरे पिंगळ्या, तू काय म्हणतो आहेस ते बंद कर, म्हणजे मी तुझी खबर घेतो. तू सारखे नाम घेतोस म्हणून तो गोंदवल्याचा बुवा तुझ्याबरोबर राहतो. पिंगळे यांनी नाम सोडले नाही. तो संबंध फार जुना होता. अरे मी त्या रामदासाला म्हणजे श्री समर्थांना सुद्धा बघितला आहे असे तो सांगत असे. पुढे त्याचा त्रास कमी झाला. काय सांगतायत की पिंगळ्यांच्या हातात माळ असून ते सारखे नामस्मरण करीत होते. इथे ते देत आहेत की अमावस्येला रात्री 10 वाजून गेल्यावर पिंगळे एकटे स्मशानात गेले. तेथे त्यांच्या समोर तो संबंध प्रत्यक्ष उभा राहिला. पिंगळ्यांच्या हातात माळ असून ते सारखे नामस्मरण करीत होते. तो संबंध ओरडला, अरे पिंगळ्या, तू काय म्हणतो आहेस ते बंद कर, म्हणजे मी तुझी खबर घेतो. तू सारखे नाम घेतोस म्हणून तो गोंदवल्याचा बुवा तुझ्याबरोबर राहतो. पिंगळे यांनी नाम सोडले नाही. तो संबंध फार जुना होता. अरे मी त्या रामदासाला म्हणजे श्री समर्थांना सुद्धा बघितला आहे असे तो सांगत असे. पुढे त्याचा त्रास कमी झाला. तर आता हा संबंध म्हणजे हा अतृप्त जीव होता, पिशाच होता, त्याला संबंध असंही म्हणतात. तर हा सूक्ष्म जगतामध्ये वस्ती करत होता आणि त्यामुळेच ह्याला दिसलेलं आहे की त्याचा जे विरोधक होते किंवा तो ज्यांना शत्रू मानत होता ते पिंगळे हे साधक सतत नामस्मरण करत होते आणि त्या नामस्मरण जिथे नाम तिथे माझी वस्ती असं महाराजांनी सांगितलेलंच आहे. तसंच सर्वच संतांनी सांगितलं, जिथं नाम तिथं भगवंत हे आहे. आणि त्यामुळे हे त्या संबंधाला रात्री 12 वाजता एकटेच भेटायला गेलेले आहेत आणि नामस्मरण हातात माळ घेऊन नामस्मरण करत आहेत. आता नामस्मरण केल्यानंतर तिथे महाराज आहेत प्रत्यक्ष हे त्या संबंधाला दिसतंय, कारण तो सूक्ष्म जगतात वावरत असल्यामुळे त्याला सूक्ष्मात पाहण्यात
तो सूक्ष्मातलं त्याला सर्व काही दिसत होतं, जे आपल्याला दिसू शकत नाही. आपण स्थूलात असल्यामुळे आपण नामस्मरण केल्यानंतर प्रत्यक्ष संत आपल्यासोबत असतात हे पाहण्याची दृष्टी आणि तितकं आपलं नामही इतकं किंवा तेवढं जमा झालेलं नाही, की ते आपल्याला आपले संत सोबत आहेत हे आपल्याला पाहण्याची दृष्टी किंवा आपल्याला दिसू शकतील. परंतु तो संबंध सूक्ष्म जगतात असल्यामुळे त्याला इथे जाणवतंय, त्याला स्पष्ट दिसतंय, की हा साधक सतत नामस्मरण करतोय, त्यामुळे महाराज त्याच्यासोबत आहेत आणि इथे तो स्पष्ट सांगतोय, की रामदासाला म्हणजे श्री समर्थांना आता ह्याला महाराज हे समर्थांचेच अवतार आहेत. त्यांना महाराजांच्या ठिकाणी रामदास स्वामीही दिसतायत. त्यामुळे इथे सुद्धा पूर्ण इथे स्पष्ट झालेलं आहे, की महाराज हे रामदास स्वामींचे अवतार होते. तर हे इथे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. तर अशा रीतीने जिथं नाम तिथे महाराज असतातच असतात. ह्या अनुभवाच्या आधारे पुन्हा स्पष्ट झालेला आहे. पुढे सांगतात, श्री महाराज गाडीत दिसले. श्री महाराज गाडीत दिसले. पुण्यात मनोहर या नावाचे एक इंजिनियर गृहस्थ होते. श्री महाराजांचे ते शिष्य असून भगवंताच्या नामावर त्यांची विशेष उत्कट श्रद्धा होती. त्यांची वडील मुलगी अकोल्यास दिलेली होती. दुर्दैवाने त्यांचे जावई अचानकपणे वारले. काही दिवसांनी श्री मनोहर आपल्या मुलीला घेऊन आगगाडीने पुण्यास परत येत होते. वडिलांच्या मनात नाना प्रकारचे विचार थैमान घालीत होते, पण त्यांना लगेच श्री महाराजांची आठवण झाली आणि त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, महाराज आहेत, ते पाहून घेतील. यावेळी गाडीने भुसावळ सोडले होते. इतक्यात त्यांच्या डब्यात समोरच्याच बाकांवर श्री महाराज बसलेले त्या दोघांना दिसले. श्री महाराजांनी कफनी घातलेली असून त्यांच्या हातात माळ होती. त्यांची दाढी चांगली 8-10 दिवसांची वाढलेली होती व तोंडात बहुतेक सुपारी असावी. पायांत खडावा होत्या. श्री महाराज त्या दोघांकडे पाहत होते आणि बाप लेक श्री महाराजांकडे पाहत होते. जवळजवळ तासभर श्री महाराज डब्यात होते आणि त्यानंतर ते दिसेनासे झाले. सर्वांत आश्चर्याची गोष्ट अशी की श्री महाराज प्रत्यक्ष समोर बसले असताना मनोहरांना किंवा त्यांच्या मुलीला उठून त्यांना नमस्कार करण्याची बुद्धी झाली नाही. ते गेल्यानंतर मात्र आपण नमस्कार कसा केला नाही याचे दोघांनाही राहून राहून आश्चर्य वाटले. ही गोष्ट सन 1928 ते 29 साली घडली. श्री महाराज देहांत असताना एकदा असाच प्रसंग घडला. घाणेकर यांची आई बेळगावास जाण्यासाठी आगगाडीत बायकांच्या डब्यात बसली. संध्याकाळ होऊन गेल्यावर डब्यात ती एकटीच राहिल्यामुळे मनात घाबरली. इतक्यात त्याच डब्यात समोरच्या कोपऱ्यात श्री महाराज बसलेले तिला दिसले. चांगले 3-4 तास श्री महाराज तेथे बसले होते. नंतर इतर बायका डब्यात चढल्यामुळे ते जागच्या जागी नाहीसे झाले. तर अशा रीतीने कसे सूक्ष्म रूपात हे संत आपल्याला मदत करतात. ह्या घटना आपणाला आपली श्रद्धा दृढ होण्यासाठी खूप मदत करणारे आहेत आणि बाबांनी एवढा परिश्रम करून ह्या सगळ्या नमूद केल्यात, त्याची नोंद केलेली आहे. हे उपकार आहेत. पुढे सांगतात की घरी दर्शन सन 1930 साली मनोहर यांची बायको गरोदर होती. गोंदवल्याचा उत्सव दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येतो. त्याचवेळी बाळंतपणाचे दिवस येत होते. घरांतील सर्व मंडळी उत्सवात जाण्यास निघाली. आपल्याला जाता येत नाही म्हणून त्या बाईला फार वाईट वाटले. तेव्हा मनोहर म्हणाले, अगं तू वाईट वाटून घेऊ नकोस, तू नामस्मरण करीत इथेच राहा. खात्रीने महाराज तुझ्याजवळ आहेत. सर्व मंडळी गोंदवल्यास गेली. इकडे ती बाई नामस्मरण करीत आपला काळ घालवित होती. कर्मधर्म संयोगाने पुण्यतिथीच्या दिवशीच पहाटे ती बाळंत झाली. बाळंत पण व्यवस्थित झाले. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास तिला किंचित ग्लानी आली. 5:45च्या सुमारास झांजा वाजल्याचा आवाज येऊन ती जागी झाली. तिने डोळे उघडले तर समोर श्री महाराज उभे. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, छे छे, उठू नका, प्रकृतीला बरे वाटते ना. श्री महाराज कसे दिसले याचे वर्णन ती बाई सांगे. श्री महाराज घोड्यावरून आले होते. घोड्याला धरून बाहेर कोणीतरी उभे होते. श्री महाराजांच्या डोक्याला फेटा बांधलेला होता. कफणी कमरेपाशी बांधलेली होती. कफणी नवी होती. कपाळाला गुलाल होता. श्री महाराजांच्या निर्याणाच्या वेळी गोंदवल्यास गुलाल उधळतात.
पायांत काही नव्हते. श्री महाराज तेथे 2 मिनिटे होते. नंतर ते बोलले, "बरे वाटेल, काळजी करू नको, काळजी करू नये, नामस्मरण करावे." आणि तसेच ते बाहेर गेले आणि घोड्यावर बसून नाहीसे झाले. तर अशा रीतीने या बाळंत स्त्रीला महाराजांनी तिच्या घरी येऊन पुण्यतिथीच्याच दिवशी महाराजांनी घरी येऊन आणि बरोबर ज्या वेळेला महाराजांची पुण्यतिथी महाराजांचं निर्वाण झालं त्याच वेळेला तिथं महाराजांनी 2 मिनटं येऊन दर्शन दिलेलं आहे. पुढे सांगतात की आर्तपणे हाक मारली. मालाड येथे आत्माराम बुवा काशीकर या नावाचे एक गृहस्थ राहत. हे मोठे चिकित्सक असून कोणतीही गोष्ट तर्काला पटल्याशिवाय करीत नसत. सन 1932 साली त्यांची बायको गरोदर होती. परळला वाडिया हॉस्पिटलमध्ये तिचे नाव नोंदवले होते. दिवस भरल्यानंतर एके दिवशी रात्री 9 वाजता त्या बाईच्या पाठीत जोराच्या कळा येऊ लागल्या आणि कंबर पण दुखू लागली. बाई अनुभवी असल्याने तिने नवऱ्याला सांगितले की आता फार वेळ लागणार नाही, अर्ध्या तासात मी बाळंत होईन. हे ऐकून नवऱ्याच्या पोटात धस्स झाले, कारण त्या काळी मालाडमध्ये 2 घोड्यांच्या पेशवाई टांग्याशिवाय इतर वाहन मिळत नसे आणि आगगाडीने परळला पोचण्यास कमीत कमी पाऊण तास लागे. काशीकरांनी क्षणभर डोळे झाकले, श्री महाराजांची मूर्ती डोळ्यांपुढे आणली आणि त्यांना सांगितले की महाराज, आता मला सांभाळणारा तुमच्याशिवाय कोणी नाही. वेळ फार कठीण आली आहे. श्री महाराजांची त्यांनी अगदी कळवळून अशी प्रार्थना केली आणि नामस्मरण करीत ते आपल्या बायकोची पाठ चोळू लागले. तिच्या अंगाला घाम फुटला होता, पण 5 मिनिटांनी तिच्या कळा आपोआप कमी झाल्या व तिला बरे वाटू लागले. हा प्रकार घडलेला कोणालाही माहीत नव्हता. त्यांच्या पलीकडच्या घरात श्री महाराजांचा दुसरा एक शिष्य राहत असे. पहाटे उठून मानस पूजा करण्याचा त्याचा नियम होता. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता तो मानसपूजेला बसला आणि श्री महाराजांची मूर्ती त्याने डोळ्यापुढे आणली. इतक्यात बाळंतपण 24 तास पुढे ढकलले असे शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडले. त्याला या शब्दांचा अर्थ काहीच कळेना. मानसपूजा आटोपून तो काशीकरांच्या घरी आला व त्याने बाईच्या प्रकृतीची चौकशी केली. चौकशीचे कारण विचारता त्याने सकाळची हकीकत सांगितली. काशीकरांना सर्व उलगडा झाला. श्री महाराजांनी 24 तासांचा वेळ दिला आहे. ही खुणगाठ बांधून त्या दिवशी दुपारी ते तिला घेऊन परळला गेले. त्या रात्री 9 वाजता ती बाळंत झाली अशी आर्तपणे हाक मारली पाहिजे असे काशीकर सांगत. तर इथं अशा पद्धतीने हा खूप मोठा प्रसंग. वाहनांची व्यवस्था नव्हती पूर्वी. आज पटकन सर्व काही प्राप्त होतं आपल्याला, तसं पूर्वी नव्हतं. तर अशा वेळेला महाराजांनी कशी मदत केलेली आहे. जेव्हा आपण इथे महत्त्वाची गोष्ट बाबांनी सांगितली की आपण जेव्हा कळवळीने धावा करतो त्यावेळेला, आणि केला पाहिजे, कळवळीने धावा केला पाहिजे, आणि त्यावेळेला आपले संत आपल्या मदतीला हे येतात. आणि त्यामुळे आपण हा कळवळीने धावा करणं आवश्यक आहे. आपल्याला असं वाटतं की आपण प्रत्येक प्रसंग आपल्या किंवा इतरांच्या आपण स्वतः तो सोडवू शकतो, असा आपल्याला आपल्या कर्तृत्वावरती एक विश्वास असतो, जो वाईट नाही आहे. परंतु अनेक गोष्टी जीवनात अशा असतात की ज्या केवळ आपल्या कर्तृत्वाने पार पडू शकत नसतात. तर अशा वेळेला धावा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जेव्हा आपल्याला ही जाणीव असेल की आपल्याच कर्तृत्वाने होतील अशा गोष्टी नाही आहेत, किंवा त्याच वेळेला आपण संतांना धावा करू शकतो. केवळ आपल्याला आपल्याच कर्तृत्वावरती विश्वास असेल तर आपण संतांना धावा करूच शकणार नाही. तर इथे ही गोष्ट आहे की अशा प्रसंगामध्ये कळवळीने आपण संतांना हाक मारली पाहिजे, त्यांची मदत मागितली पाहिजे, तर ते तात्काळ मदतीला उभे राहतातच. तर हे अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. पुढे सांगतात की नामस्मरणाने महाराज भेटतात. तर असे हे सर्वच अनुभव आहेत. हे सर्वच अनुभव आपल्याला स्पष्ट करतात की जिथं नाम तिथं संतांची वस्ती असते. तिथे सूक्ष्म शक्ती, संत सूक्ष्म रूपाने नक्कीच उपस्थित राहतात आणि ते आपल्याला मदत करत असतात.
आपल्याला अजून आपली तेवढी साधना नाही झालेली आहे की आपण नामस्मरण केल्यानंतर ते उपस्थित असतात. ही साधना तेवढं आपण अजून आपलं साधन पडलेलं नाही. ज्या साधकांचं तेवढं साधन झालेलं असतं त्यांना ते दिसतातही. तर हे आहे. परंतु आपल्याला ते दिसोत किंवा नाही दिसोत, परंतु जिथं नाम तिथं महाराज, तिथे संतांची वस्ती असतेच असते. हे ह्या वचनावरती आपण पूर्ण श्रद्धा ठेवणं आणि महत्त्वाचं म्हणजे नामासाठी नाम घेणं हे महत्त्वाचं आहे. देवासाठी देव पाहिजे ही दृष्टी आणि वृत्ती जितकी वाढवू तितकं महत्त्वाचं आहे. ते इथे सांगितलं आहे. आणि जेव्हा आपण देवासाठी देव, नामासाठी नाम करू तेव्हा ते निष्काम, निस्वार्थ आणि निर्मल, पवित्र असं होऊ शकतं. तर अशा पद्धतीने नामस्मरण भावयुक्त करणं आवश्यक आहे. महाराज सांगतात की मनापासून नाम घेणं आवश्यक आहे. नामाची संख्या किती आहे? जास्तीत जास्त असणं हे जितकं महत्त्वाचं आहे किंवा चांगली गोष्ट आहे, पण त्याहीपेक्षा अगदी भावपूर्ण मनापासून अगदी 5 मिनिटं जरी नामस्मरण केलं तरीसुद्धा ते फलदायी होतं. भाव महत्त्वाचे आहेत. तर हे इथे सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने इथे आपण आणि महाराजांनी प्रत्यक्षात महाराज कसे श्रीराम म्हणायचे हे साधकांच्या कानात त्यांनी बोलून पण दाखवलेलं आहे. किती त्या साधकांचे कान पवित्र असतील की महाराजांनी येऊन त्यांच्या कानात किंवा महाराजांनी ते पवित्र केले किंवा पवित्र होते म्हणून महाराजांनी त्यांच्या कानात ते येऊन ते उच्चारण केलेलं आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. तर अशा रीतीने आपलंही भाग्य व्हावं की संत सदैव आपल्या सोबतच राहावेत आणि त्यासाठीचं नामस्मरण किंवा त्यासाठीची निष्ठा, त्यासाठीचं प्रेम आपल्या हृदयात कायम फुलत राहावं ही आपण आपल्या सर्वच संतांच्या चरणी, ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी आपण प्रार्थना करूया. भगवत चरणी आपण प्रार्थना करूयात आणि महाराजांचं गोड नाम आपण घेऊयात. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बालगोपाळ की जय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.